आतापर्यंत तुम्ही सर्वांनी वनडे मॅच बघितली, आता 2020 पाहिजे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा। तुमच्या कॉलेजचे संस्थापक सन्माननीय संजयजी खोटे साहेब, प्राचार्य, सर्व शिक्षक वर्ग, सर्व मान्यवर, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे शिवचरित्र सांगत असताना खास तुमच्यासाठी, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार, हा विषय मी तुमच्या समोर मांडत असताना माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचं जीवन कार्य सुद्धा त्यात सांगणार आहे। आपलं आयुष्य किती आहे हे कोणालाच माहित नसतं, पण आपल्या हाती असलेल्या वेळेचा पुरेपूर वापर करणं हे मात्र आपल्याच हातात असतं। दररोज आपल्याला 86,400 सेकंद इतका वेळ मिळतो, पण गेलेली वेळ आपल्याला परत आणता येत नाही आणि पुन्हा वापरता सुद्धा येत नाही। मग तुम्ही कुणी असाल, तुम्ही श्रीमंत असाल नाहीतर गरीब असाल, तुम्ही लहान असाल नाहीतर थोर असाल, तुम्ही सबल असाल नाहीतर दुर्बल असाल, तुम्ही राजा असाल नाहीतर शिपाई असाल, तुम्ही शिक्षक असाल नाहीतर विद्यार्थी असाल, तुम्ही शेतकरी असाल नाहीतर करोडपती असाल, तुम्ही कुणी असून द्या, काही फरक पडत नाही। वेळ मात्र सगळ्यांसाठी सारखीच असते। वेळ साठवता येत नाही, वेळ घोटता येत नाही, वेळ थांबवता येत नाही, वेळ बांधून टाकता येत नाही, वेळ घड्या बंद करून वाचवता सुद्धा येत नाही। ती फक्त आणि फक्त धावत राहते आणि ही सगळी धावती वेळ बाजूला टाकून, बाजूला सारून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी गणेश भोसले तुमचे सर्वांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। आता मागच्या काही दिवसापूर्वी मी बारामतीला कार्यक्रमासाठी गेलो होतो। कार्यक्रम संपल्यानंतर बसमध्ये बसलो होतो। बस सुटण्याची वेळ झाली होती। माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता। तो मुलगा पैसे खिशातून बाहेर काढायचा, मोजायचा, परत खिशात ठेवायचा, परत खिशातून बाहेर काढायचा, मोजायचा, परत खिशात ठेवायचा। मला वाटलं त्याला काही घ्यायचं असेल। बाहेर कुणी शेंगा विकत होतं, कुणी वडापाव विकत होतं, कुणी पाण्याची बिस्लरी विकत होतं, कुणी पेपर विकत होतं। यापैकी त्याला काय हवं असेल असं मला वाटत होतं। तो मुलगा परत पैसे खिशातून बाहेर काढायचा, मोजायचा, परत खिशात ठेवायचा। न राहून मी त्याला विचारलं, बाळा तुला काही घ्यायचंय का? तेव्हा तो मला म्हणाला, हो घ्यायचे, पण थोडं थांबा। मला काही कळेना। कंडक्टर आले, त्यांनी गाडी सुटण्याची बेल दिली, गाडी सुटली। तेवढ्यात त्या मुलाने त्या वडापावला हाक मारली, मला एक वडापाव द्या। तो वडापावाला पळत पळत आला। गाडी सुटता सुटता त्यांनी गाडीच्या खिडकीतून आत वडापाव दिला। गाडी सुटता सुटता त्या मुलाने त्या वडापावला 10 रुपयाची नोट दिली। गाडी पुढे जात राहिली। न राहून त्या पोराला मी पुन्हा विचारलं, बाळा तुला जर वडापावच घ्यायचा होता तर गाडी बस स्टँडवर 10 मिनिटे उभा होती, तेव्हा तू का नाही घेतला? तसं ते पोर मला म्हणालं, तसं काय माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, पण त्या वडापावाला दिलेली 10 रुपयाची नोट ही खोटी नोट होती। जर गाडी उभा असताना मी वडापाव घेतला असता तर त्याला कळलं असतं। आता जेणेकरून त्यालाही कळ नाही आणि मी सुद्धा त्याला परत सापडू नाही। त्या मुलाची मला कमाल धमाल वाटली। गाडी पुढे जात राहिली। त्यांनी वडापाव खायला सुरुवात केली। वडापावचा एक घास खाल्ला आणि माझ्याकडे बघून मोठमोठ्याने हसू लागला। आता म्हणलं काय झालं, मिरची लागली का? तसं ते पोर मला म्हणालं, मिरची नाही लागली, त्या वडापाववाल्याने सुद्धा मला वडापाव शिवाच दिलाय। सर बाहेरच्या जगामध्ये, बाहेरच्या दुनियेमध्ये हे सरासर फसवा फसवीचं चालू असताना सुद्धा आपलं हे विद्यालय हे पिढ्यानपिढ्या विद्यार्थी घडवायचं काम करत आहे। ही सगळ्यात मोठी अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे। अहो काय काय माणसाला वाटतं आपण म्हणजे कोण, शुल्लक, मग तू तसाच मर। अहो आमच्या तरुण पोरांना, तरुण पोरींना वाटतं आपण PSI झालं पाहिजे,
आपण कलेक्टर झालं पाहिजे, हे आपण मोठ्या मोठ्या गाड्यात बसलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही सर्वजण स्वतःचे डोळे अभ्यास करून लाल करताना, तेव्हा कुठे तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीत बसायला मिळतं. अहो सहज नाही तर कधी कोणाला मिळतच नाही. अहो एक माणूस 5 किलोमीटरच्या शर्यतमध्ये जिंकला आणि त्याला एक जणांनी सहज विचारलं, तुमच्या या विजयाचं रहस्य काय? तेव्हा तो काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला, मी फक्त थांबलो नाही, सातत्य ठेवलं. जिंकायला काहीच लागत नाही. तुम्ही इतके चाला की बघण्याचे डोळे भिंगले पाहिजेत. तुम्ही त्या मोठ्या उंचीवर पोहोचा की विचार करण्याच्या डोक्यातलं सॉफ्टवेअर उडालं पाहिजे. अहो जीवशास्त्रात सांगतं, विज्ञान असं सांगतं की फुलपाखराची रचना अशी आहे की त्या फुलपाखराला उडताच येत नाही, तरी पण ते फुलपाखरू उडतं. का? तर आपण उडू शकत नाही हा नियमच त्याला माहित नाही, म्हणून ते उडतं. अहो आपल्याला सगळं करता येतं, पण तू हे करू शकत नाही, हाच नियम आपल्याला आपल्याच माणसाने घालून दिलाय. त्यामुळे आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं. अहो जीवनात त्याच गोष्टी करायला मजा आहे की ज्या गोष्टी लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही. कारण की यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि आळशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. आयुष्यामध्ये जीवनामध्ये किती संकट द्या, किती अडचणी येऊ द्या, हिम्मत मात्र तुम्ही कधी हरू नका. एखाद्या ध्येयाचा पाठलाग करायचा आहे ना, मग मनाशी ठरवा, असा पाठलाग करा, असा पाठलाग करा. ठरलं पाहिजे ध्येय, एक घाव 100 तुकडे. आपला नाद नाही करायचा, आपला नादच खोळा. असं प्रेम करा आपल्या ध्येयावर, असं प्रेम करा आपल्या स्वप्नांवर. तेव्हा कुठे आपण जीवनामध्ये मोठ्याने यशस्वी हो. स्वतःला ओळखायला शिका, कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. अहो आपण सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो, मात्र वेळेकडे दुर्लक्ष करतो.